नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, नमस्ते। आज आपण मराठीतल्या 15व्या क्रमांकावर असणारी खोद आणखी थोडेसे या कवितेचा अभ्यास करणार आहोत। मराठीतील प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे यांची ही कविता। प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे या कवयित्री म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे। त्यांचे अणु मणु शिरू, ऋतुचक्र, टिक टॉक ट्रिंग, भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहे। आकाश, आरसा, उत्तरार्ध, मी एक दर्शन बिंदू, लाहो, शपथ सार्थ सहजीवनाची, श्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह आसावरी काकडे यांचे प्रसिद्ध आहे। तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे। 1990 साली विशाखा पुरस्कार आणि 1992 साली राज्य पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे। अशा या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे यांचा लाहो या काव्यसंग्रहातला हा प्रस्तुत काव्यवेचा ही कविता आपण अभ्यासणार आहोत। आपल्याला समोर दिसतंय कवितेचा विषय आहे प्रयत्न व सकारात्मकता यांचं महत्त्व। मानवी जीवनामध्ये असणारं प्रयत्न आणि सकारात्मकता यांचं महत्त्व या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न कवयित्री आसावरी काकडे यांनी केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेची मध्यवर्ती कल्पना नेमकी काय आहे ती आपण समजून घेऊया। मानवी जीवन म्हणजे सुखदुःखांची रेलचेल असते आणि या सुखदुःखांमध्ये आपल्याला आपलं जीवन व्यतीत करावं लागतं। एक गोष्ट बघा की या संपूर्ण भूतलावरती मनुष्य हा समाजशील प्राणी ओळखला जातो आणि तो सर्वात बुद्धिमान आहे। इतर प्राण्यांमध्ये आणि मानवामध्ये फरक आहे। मानवानं आपलं जीवन अधिक सुखी आणि समाधानी करण्याकरता विविध शोध लावले आणि अधिक सुख मिळवण्याकरता तो प्रयत्न करू लागला। पण प्रश्न असा आहे की खरोखर मनुष्य त्यात सुखी झाला का? आता जीवनात जर विचार करायचा झाला तर या जगामध्ये सर्वच गोष्टींमध्ये सुखी कोण आहे? म्हणजे तो जर विचार करण्याचा आपण प्रयत्न केला तर दुःख हे प्रत्येकाला, असं आपण एक गृहीत धरूया की एखादी व्यक्ती आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, त्याच्याकडं पैसा, सोनं, चांदी सर्व काही आहे, त्याला कशाचीच कमी नाही, पण त्याला दुःख नसतं का? समजा त्याला एका दिवशी वाटलं की आज आपण छानपैकी एका निसर्गरम्य वातावरणामध्ये एका डोंगरावरती जाऊया, निसर्गाचा आनंद लुटूया, आणि नेमका तो त्या डोंगरावरती गेला आणि तिथं गेल्यानंतर पुढचं निसर्गाचं सौंदर्य बघून तो खुशही झाला असेल, पण अचानक आकाशामध्ये ढग भरून आले आणि जोराने वारा व्हायला लागला, जोराचा पाऊस पडायला लागला, त्या पावसामध्ये तो भिजला, चिखलामध्ये प्रचंड माखला आणि नंतर आजारी पडला। सांगा सुखाची परिभाषा कशी?
आपलं जीवन जे आहेत ना, हे जीवन ही सुखदुःख येतच राहणार. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे सामान्य लोकांना यामध्ये खूप अडचणी असतात. परंतु या कवितेमध्ये कवयित्री आसावरी काकडे यांनी आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता पाहिजेत. आपल्या मनाने नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मकच विचार केले पाहिजे. आणि आपल्या जीवनातलं ध्येय जे काही आपण उराशी बाळगलेलं आहे ते ध्येय साध्य करताना प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मग आपण जर प्रयत्नवादी राहिलो, सकारात्मक राहिलो आणि विशिष्ट जे गुण आहेत आपल्यामध्ये ते गुण जर आपल्यामध्ये असेल, त्यानं जर आपण कार्यरत राहिलो तर आपल्याला यश नक्की मिळतं. मग आता उदाहरणार्थ बघा, आपल्यामध्ये जीवन जगायचे, संकट तरी येणारच आहे. संकटांना घाबरून थोडंच आहे. मला सांगा बरं, शेतकरी शेतामध्ये खूप कष्ट करतो, जीवाचं रान करतो, त्या पिकाची लेकरासारखी काळजी घेतो, पण त्याच्या पिकाला जर काहीच भाव आला नाही तर ते उभं पीक त्याच्या शेतामध्ये नाश पावतं. म्हणून काय तो पुढचं पीक घेत नाही का? नाही. त्याच्यामध्ये असतो संयम, तो थांबत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्नवादी असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे. त्याकरता आपल्यामध्ये संयम पाहिजे. म्हणून संयमानं, जिद्दीनं, चिकाटीनं, आत्मविश्वासानं कार्यतत्पर राहिलं पाहिजे. आणि जो या गुणांनी कार्यतत्पर राहतो, नेहमी सकारात्मक विचार करतो, सतत प्रयत्नांची कास धरतो, त्याला यश नक्की मिळतच. हा आशावाद या कवितेमध्ये कवयित्री आसावरी काकडे यांनी व्यक्त केला आहे. म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट आहे, आपण चांगुलपणावरती विश्वास ठेवला पाहिजे, चांगल्या गोष्टींवरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि एक गोष्ट आहे, नुसतं विश्वास ठेवून चालत नाही, तर वास्तव स्वीकारलं पाहिजे. आपण जसं आहेत ना ते वास्तव स्वीकारलं पाहिजे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझ्या घरची परिस्थिती अशी जेमतेम आहे, माझे आई वडील आम्ही सर्व कष्ट मिळून आमचा प्रपंच चालवतो, आम्ही आनंदी आहे. वास्तव स्वीकारलं पाहिजे. भ्रामक समजुतीत माणसानं राहू नये. जर शेतकरी भ्रामक समजुतीत राहिला आणि त्यानं जर शेतीमध्ये कुठल्याच प्रकारची बी बियाणं पेरली नाही तर तो म्हटला नाही, बघू बा देईल, परमेश्वराला वाटत असेल तर देईल. अरे परमेश्वराला काय वाटेल? प्रयत्न तर तुला करायचे आहेत ना. म्हणून एक कष्टाची कास धरली पाहिजे. एक बघा तुम्ही, ज्यांनी कष्टाची कास धरली, जे प्रयत्नांमध्ये कधीही मागे पडले नाही, त्यांना नक्कीच यश मिळालेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही प्रस्तुत कविता खोद आणखी थोडेसे. इथं खोदणे म्हणजे या शब्दाचा कवितेमध्ये काय अर्थ दिलेला आहे की जिद्दीने, उमेदीने, जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. जे काही ध्येय आपल्या जीवनामध्ये आपण ठरवलेलं आहे ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर जिद्दीनं आणखी थोडेसे, जरासे, थोडेसे म्हणजे जरासे प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे या कवितेमध्ये आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर आपण सकारात्मक पद्धतीने जर विचार केला आणि त्याचबरोबर प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर आपल्याला नक्की यश मिळाल्याशिवाय राहत नाही. हा आशावाद या कवितेतून कवयित्रीने व्यक्त केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं बघा, आता तुम्ही इयत्ता 9वी मध्ये असताना तुम्हाला अपेक्षा होती का बा मला 95% मार्क पडले पाहिजे, पण काहींना 80-85% पडले असतील. म्हणजे काय झालं, तुम्ही थोडेसे यशाच्या तुम्ही जे उराशी ध्येय बाळगलेलं होतं ना त्याच्या अगदी काठापर्यंत पोहोचला होता, थोडेसे कमी पडलात तुम्ही. पण मग आपण असं म्हणायचं का मी एवढे प्रयत्न केले होते आणि जाऊ दे आता मी पुढच्या वर्षी एवढे प्रयत्न करणार नाही. तुमच्या लक्षात येईल नाही, आता तर 10वीचं माझ्यासाठी वर्ष आहे, मला आणखी थोडेसे प्रयत्न करावे लागतील, आणखी थोडेसे. इथे काय आहे? आशावाद आहे.
नाहीतरी मनुष्य आपल्या जीवनामध्ये आशेवरच जगत असतो. आपण शिक्षण घेतोय, आपण मुलाशी बाळगलेलं ध्येय आहे की मला भविष्यामध्ये असं असं करिअर करायचंय. आपण आशावादी असतो म्हणूनच प्रयत्न प्रामुख्याने करतो आणि जीवनात आशावादी असावं, ही गोष्ट फार महत्वाची. निराशा माणसाला कार्यापासून दूर नेत असते. निराश होऊच नये, सतत कार्यमग्न असावं, सतत प्रयत्न करावेत. नाहीतरी विश्रांतीची परिभाषा काय आहे? कामात बदल म्हणजे विश्रांती. तर त्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर अशी ही कविता आहे कवयित्री आसावरी काकडे यांची. लाहो या काव्य संग्रहातील प्रस्तुत कविता आहे आणि या कवितेच्या या आपल्याला एकूण 16 ओळींचा अभ्यास करायचा आहे. आता या कवितेची खास वैशिष्ट्य काय बघा, लेखन वैशिष्ट्य काय आहे. या कवितेचा रचना प्रकार आहे अष्टाक्षरी ओवी. रचना प्रकार काय आहे? अष्टाक्षरी ओवी. बघा, प्रत्येक ओळीमध्ये एकूण 4 चरण आहे आणि या 4 चरणांमध्ये प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर आहे. खोद आणखी थोडेसे 1 2 3 4 5 6 7 8. प्रत्येक ओळीमध्ये किती अक्षर आहे? 8 अक्षर आहे. म्हणून रचना प्रकार आहे अष्टाक्षरी ओवी. आणि दुसरी लेखन वैशिष्ट्य, भाषिक वैशिष्ट्य पण त्याच्यामध्ये आहे की प्रत्येक चरणामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये म्हणजे प्रत्येक पहिला जो भाग आहे याच्यामध्ये दुसरं आणि चौथं जे चरण आहे तिथं यमक साधलेला आहे. त्यामुळे या कवितेला नादानुकूलता प्राप्त झालेली आहे, गेयता प्राप्त झालेली आहे. भाषिक वैशिष्ट्य हे आपल्याला ते रसग्रहणात पण लिहिता आलं पाहिजे. जसं बघा, खाली असतेच पाणी खोटी नसतात नाणी, गाणे असते ग मनी रित्या गळणाऱ्या पाणी. म्हणजे इथे नीची काय झाली? पुनरावृत्ती झाली. इथं पण नीची पुनरावृत्ती झाली. यमक प्रधानता असल्यामुळे नादानुकूलता कवितेला लाभलेली आहे आणि गेयतेमुळे लयबद्धतेमुळे ही कविता अतिशय सुंदर अशी बनलेली आहे. तर बघूया आपण आसावरी काकडे यांची ही प्रस्तुत कविता. या कवितेतल्या या 16 ओळी आपण पहिल्यांदा बघूया. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी, घट्ट मिटू नये ओठ गाणे असते ग मनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. उमेदीने जिद्दीने जगण्याला बळ लागते थोडेसे. आता तुम्ही म्हणा सर, तुम्ही तर म्हटले की यमक प्रधानता आहे, या कवितेला नादानुकूलता आहे, या कवितेला गेयता आहे, मग तुम्ही गाऊन का दाखवलं नाही? म्हणजे गाऊन ऐकायचे का तुम्हाला? बरं, चालेल, आपण तसं पण प्रयत्न करूया. माझा आवाज काही खूप छान नाही येत बरं का, मग मी प्रयत्न करतो, तुम्हाला आवडेल ती नक्की. बघूया. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी, घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. मुठ
मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनात नितळी, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. शेवटचं हे चरण आपण बघितलं. मग आता आपल्याला कवितेचं पूर्ण स्पष्टीकरण बघायचंय, त्याच्या आकलन कृती समजून घ्यायच्या आहे, कारण आपल्याला आता प्रयत्न करायचे आहे. मग कवितेत तर पहिल्यांदाच कवयित्रीनं सांगितलं की मानवी जीवनामध्ये प्रयत्न आणि सकारात्मकता या गोष्टींना खूप महत्व आहे. मग मूळ मुद्दा काय सांगितलाय कवयित्रीनं? खोदणे या शब्दाचा अर्थ काय सांगितलं इथं? खोद आणखी थोडेसे. थोडेसे म्हणजे जरासे. खोदणे म्हणजे काय? खोदणे म्हणजे खणणे, उकरणे. पण इथं अर्थ शब्दशः अर्थ काय आहे? जिद्दीनं अधिक प्रयत्न करणे. मग आता तुम्ही जिद्दी मुलं आहात, बरोबर आहेत की नाही? तुम्हाला यावर्षी 10वीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवायचे आहेत. मग तुमच्यामध्ये काय आहे? काय आहे? जिद्द आहेत की नाही? तुमच्यामध्ये उमेद आहेत की नाही? उमेद म्हणजेच काय? जिद्द. आणि ज्याच्याजवळ जिद्द असते, जो जिद्दीने प्रयत्न करतो, त्या प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करायचे म्हणजे त्याच्याकरता पहिली गोष्ट आत्मविश्वास पाहिजे, जीवनात पुढे जायचंय, चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे, संयम पाहिजे. सगळ्या गोष्टी लगेच मिळेल का? नाही. मला एक सांगा, आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी येतच राहणार, अडीअडचणी येतच राहणार. पण जे काही ध्येय आपण उराशी बाळगलेलं आहे, ते जर ध्येय आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याकरता आपण प्रयत्नवादी असलं पाहिजे, सकारात्मकतेनं वागलं पाहिजे. मग आता कवितेची सुरुवात आहे कशी की सकारात्मक जीवन कसं जगावं, प्रयत्नवादी कसं असावं, हे सांगताना कवयित्रीने आपल्याला दिलेला हा मोलाचा संदेश आहे, उपदेश आहे. काय सांगितलं मी? सकारात्मकतेनं कसं जगावं, प्रयत्न कसे करावेत, प्रयत्नवादी कसं असावं. आणि त्या दृष्टीनं कवयित्री काय म्हणते की खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी. खोदणे म्हणजे उकरणे, म्हणजेच खणणे, नाही का? की माती रूपी जे दुःख आहे ना, त्या दुःखाला जर दूर सारायचं असेल तर आपल्याला ती माती बाजूला करावी लागेल. आणि मग आपल्याला सुख मिळेल. म्हणजेच काय? पाण्याचा निर्मळ झरा मिळेल. आपल्या जीवनामध्ये जे काही ध्येय साध्य करायचे, तर कवयित्री इथे मोलाचा संदेश देते की तू जमीन खणत राहा, खोद आणखी जराशे, प्रयत्न. जीवनात हीच गोष्ट महत्व आहे. जिथे आपण प्रयत्न थांबवतो, खरं म्हणजे कवयित्री म्हणते नाही, तिथून पुढे आता तू सुरुवात कर. आपण जेव्हा एखादं ध्येय साध्य करताना खूप प्रयत्न करतो, पण जिथे थांबतो ना, कवयित्रीचा आशावाद आहे, थांबू नकोस, तिथून पुढे आणखी थोडेसे, तिथून पुढे थोडेसे प्रयत्न करायचे. एखाद्या व्यक्तीला जर आपण म्हटलं ना, तू मरणाचे कष्ट कर बाबा, खूप प्रयत्न कर, तर तुला यश मिळेल, असं जर म्हटलं ना, तर समोरचा व्यक्ती कष्टच करणार नाही, प्रयत्नच करणार नाही. पण त्याला जर आपण असं म्हटलं ना, अरे तू कष्ट करतोय, आणखी थोडेसे थोडेसे प्रयत्न केले ना, तुला डेफिनेट यश मिळेल, तो लगेच आशावादी होतो. कवयित्री म्हणते तू जमीन खणत राहा, खोद आणखी थोडेसे. कारण तू जमीन खोदल्यानंतर त्या माती खाली नक्कीच तुला पाणी मिळेल, नक्कीच तुला पाणी मिळेल. जीवनात तू ज्या ध्येयासाठी प्रयत्न करतो ना, ते प्रयत्न करत राहा, तुझं ध्येय नक्कीच साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. असा अर्थ या ओळीमध्ये आपल्याला दिसून येतो की तू खणत राहा, आणखी थोडेसे
खोदण्याचा प्रयत्न कर, कारण जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. धीर सोडू नको, धीर सोडू नको, हिंमत सोडू नको, प्रयत्न करत राहा. जीवन जगताना माणसाने हिंमत सोडू नये. का हिंमत सोडू नये? कवयित्रीने खूप छान सांगितलं, कारण सारी खोटी नसतात नाणी. आता सारी खोटी नसतात नाणी कवितेमध्ये दिलेली ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेचा खरा अर्थ आहे की सगळे लोक फसवे नसतात, सगळे लोक स्वार्थी नसतात, सगळे लोक मतलबी नसतात. या अर्थानं सारी खोटी नसतात नाणी. की तू प्रयत्न कर, जीवन जगताना धीर धर, हिंमत हारू नको. कारण का? सारी खोटी नसतात नाणी. या जगामध्ये लोक, सर्वच लोक फसवे नसतात, मतलबी नसतात, लबाड नसतात. कारण काही प्रामाणिक लोकही असतात. खरं नाणं, नाणं म्हणजे काय? पैसा. नाणं या शब्दाचा अर्थ इथे पैसा असा आहे. कारण काही खरी नाणी असतात, काही लोक प्रामाणिकपण असतात. हा आशावाद आहे आणि हे खरं आहे बाळांनो. आता तुम्ही म्हणाले हे खरं कसं आहे? आपल्याला आपलं जीवन जगायचंय, प्रयत्न तर करावेच लागणार. एकदा निराश होऊन चालेल का? बघा, आपल्या अवतीभोवती आपल्याला अनेक उदाहरणं दिसतात. एखादा तरुण युवक असेल, तुमचा भाऊ, कुणी जवळचा मित्र वगैरे असेल, तो सैन्यामध्ये भरती व्हायला गेला आणि भरती व्हायला गेल्यानंतर तो रनिंग मध्ये थोडासा कमी पडला असेल, 5-10 सेकंदांनी कमी पडला असेल, म्हणून काय तो अयशस्वी समजेल का? त्याच्या लक्षात यायला पाहिजे, अरे आपण एक 4-5 सेकंदांनी मागे पडलो, आता आणखी थोडेसे प्रयत्न करावे लागतील. काही स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी 2, 3, 4 मार्कांनी अपयशी होतात. मग ते थांबतात का? नाही. त्याला प्रयत्न करावाच लागतो. धीर सोडतो का? नाही. एकदा प्रयत्न करावा लागतो, 2दा करावा लागतो, 3दा, 4थ्यांदा, अनेक वेळा प्रयत्न करावे लागतात. माणसामध्ये ती पॉझिटिव्ह नाही, व आता यश मिळाले नंतर मिळेल, मी माझे प्रयत्न चालू ठेवे. शेतकरी त्याच्या पिकाला भाव मिळो न मिळो तो प्रयत्न सतत करत असतो, तो आशावादी असतो. म्हणून माणसाने धीर सोडू नये. जीवनात मनामध्ये काय विश्वास ठेवला पाहिजे? आपण काय विश्वास पाहिजे जगण्यामध्ये? की सारी खोटी नसतात नाणी, सगळी माणसं स्वार्थी नसतात, काही माणसं ही खरी नाणी, प्रामाणिक सुद्धा असतात. हा मनामध्ये विश्वास ठेव. बाळांना आपल्याला आता खूप जीवन जगायचंय. जर तुम्ही म्हणायला लागले, काय सर बाहेर फार भ्रष्टाचार आहे, सगळीकडे वशिलेबाजी, अशी आपण किती प्रयत्न केले, काय त्याच्यात यशच मिळणार नाही बाळांनो, विश्वास ठेवा. मला एक सांगा, जरा आपल्या कुटुंबाकडे डोकावून बघा, आपल्या मित्रांच्या कुटुंबाकडे, नातेवाईकांच्या कुटुंबाकडे डोकावून बघा. आपण सामान्य कुटुंबातले लोक आहोत. आपण कुणाचं काय वाईट केलं? आपण तर सर्व गोष्टी प्रामाणिकपणे जीवनामध्ये करतो ना, करतो की नाही? कारण आपण खरं नाणं आहोत, खरं नाणं आहोत. म्हणून हीच गोष्ट लक्षात ठेवा. मनामध्ये काय विश्वास ठेवा? की सारी खोटी नसतात नाणी, सगळीच माणसं फसवी नसतात, लबाड नसतात, मतलबी नसतात, काही प्रामाणिक माणसं सुद्धा असतात. हा विश्वास मनामध्ये ठेव. जीवनात पॉझिटिव्हच पाहिजे. विश्वास जेव्हा आपला जर आत्मविश्वास डळमळीत झाला ना, तर मग जीवन जगण्यात दुसऱ्यावर अवलंबून मजा नाहीये. आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचंय आणि त्या दृष्टिकोनातून कवयित्रीने पहिल्या या ओळीमध्ये काय सांगितलं? खोद आणखी थोडेसे, तू खणत राहा, जमिनीखाली नक्कीच पाणी असतं. आशावाद, धीर सोडू नको, हिंमत सोडू नको. जीवन जगताना हिंमत सोडायची नाही, कारण सर्वच माणसं स्वार्थी नसतात, लबाड नसतात, मतलबी नसतात, काही प्रामाणिक माणसं सुद्धा असतात. असा विश्वास तू मनामध्ये ठेव. पुढच्या चरणामध्ये संदेश दिलेला आहे, घट्ट मिटू नये ओठ, गाणे असतं ग मनी. आपल्याला जे काही दुःख असतं ना, ते दुःख आपण व्यक्त करायला हवं. घट्ट मिटू नये ओठ. मनातल्या मनात माणसाने
ते दुःख सहन करत बसू नये. जसं बघा इथे पण संकल्पना दिली, घट्ट मिटू नका ओठ म्हणजे काय, तर मनातील विचार व्यक्त करावे. जे दुःख आहे ना ते दुःख मनातल्या मनात ठेवू नये, ते व्यक्त केलं पाहिजे. आपलं जे दुःख आहे ते आपण व्यक्त केलं पाहिजे, ते मनामध्ये दाबून धरता कामा नये. हे एक गोष्ट लक्षात घे, कारण दुःख पसरवण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे. असं म्हणतात की आपल्या जवळ असणारं दुःख आपण कुणाजवळ तरी व्यक्त केलं की मग आपल्याला जरासं हलकं वाटतं. अतिशय बरोबर आहे, आपलं दुःख व्यक्त केलं पाहिजे. घट्ट मिटू नये ओठ, आपलं दुःख मनातल्या मनात सहन करू नये, ते व्यक्त करावं. गाणे असत ग मनी, आता गाणे असत ग मनी यामध्ये खूप मोठा शब्द दडलेला आहे. गाणे असत ग मनी, प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंदी गाणं असतं. प्रत्येकाच्या मनामध्ये काय असतं, एक आनंदी गाणं असतं. आता इथे एक आकलन कृती की मनातले गाणे असं म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना. तुमच्या मनात काय येतं नेमकं मनातलं गाणं असं म्हटल्यानंतर? तर त्यावेळेस मनातलं गाणं जेव्हा आपण म्हणतो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये ह्या कल्पना येतात. काय? आपल्या आई वडिलांविषयी असणारा कृतज्ञतेचा भाव, आपल्या गुरुजनांविषयी असणारा आदर, आपल्या मित्रांबद्दल किंवा मैत्रिणींबद्दल असणारा जिव्हाळा, आणि त्याचबरोबर आपलं देश, आपल्या देशाबद्दल असणारं प्रेम, आपल्या मातृभूमीबद्दल असणारा अभिमान, हेच आपल्या मनातलं गाणं असतं. मग मला एक सांगा, आपण शेवटी आपलं हे सगळं जीवन जे जगतो या जीवनामध्ये एक आनंदी गाणं असतं. काय गाणं असतं? आपण जगतो कुणासाठी? या सगळ्या आपल्या माणसांसाठी, आपल्या देशासाठी आपण जगतो. आपल्या जगण्याला यांच्यामुळे अर्थ प्रामुख्याने राहत असतो. हे आपल्या मनातलं गाणं आहे. आणि दुसरी एक गोष्ट, आता इथं दुसरा एक अर्थ सांगितलेला कवयित्रीनं, मनातलं गाणं म्हणजे तुमच्यामध्ये असणारी नवनिर्मिती क्षमता. माणसाने ना स्वतःला कधीच कमी लेखू नये. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना 90, 95, 98, 99% मार्क पडतात, काही मुलांना 40, 45, 50% मार्क मिळतात. म्हणजे मग त्याच्यात काहीच पात्रता नाही का? प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो, ती त्याच्यातली नवनिर्मिती क्षमता असते. अभ्यासात भले कुणी कमी असेल, अभ्यासात कमी असेल म्हणजे याचा अर्थ तो ज्ञानी नाही, त्याला अक्कल नाही असा भाव होत नाही. आपल्यामध्ये असणारी नवनिर्मिती क्षमता ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. गाणे असत ग मनी, आपल्याला ती ओळखता आली पाहिजे. ती हा जो मर्मबंध आहे आपल्या हृदयामधला, तो त्याची जाणीव जेव्हा आपल्याला होते त्यावेळेस आपल्याला यशाकडे पाठपुरावा करता येतो. आणि म्हणून कवयित्री म्हणते की आपण आपलं दुःख व्यक्त करत बसू नये. आपलं दुःख आपल्या मनामध्ये कुजत ठेवू नये, ते व्यक्त करायला हवं. आपलं दुःख व्यक्त करायला, म्हणून घट्ट मिटू नये होठ. प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवनिर्मिती क्षमता असली पाहिजे, आणि त्या नवनिर्मिती क्षमतेचा जर आपण शोध घेतला आणि त्याप्रमाणे जर आपण प्रयत्न केले तर प्रयत्नांती परमेश्वर, आपल्याला नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहत नाही. हा आशावाद कवयित्रींनी या प्रस्तुत ओळीमधून व्यक्त केलेला आहे. आणि मग हा आशावाद व्यक्त करताना कवयित्रींनं रित्या गळणाऱ्या पानांचं उदाहरण दिलेलं आहे. रित्या गळणाऱ्या पानांचं उदाहरण, आर्त जन्मांचे असते. आर्त म्हणजे काय? दुःख किंवा वेदना. आर्त म्हणजे काय? दुःख किंवा वेदना. रित्या म्हणजे काय? रिकाम्या. जेव्हा शिशिर ऋतूमध्ये, हिवाळ्यामध्ये शिशिर ऋतूमध्ये जेव्हा झाडाची पानं ही त्यांच्यातला जीवनरस संपल्यानंतर ती जेव्हा गळून पडत असतात, तर ते गळून पडणारं पान सुद्धा किती आशावादी असतं बघा. की झाडावरती जेव्हा ते पान असतं
ते पान प्रामुख्याने त्यांना आर्त जन्मांचे, ते जेव्हा त्या झाडावरती असतं तेव्हा त्यानं त्याच्या त्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी सहन केलेल्या असतात, खूप वेदना सहन केलेल्या असतात, खूप दुःख सहन केलेलं असतं. किती उन्हाळा, हिवाळा, पावसाळा त्यानं तो सहन केलेला असतो. आणि ते जेव्हा गळून पडतं ना, तर ते गळून पडताना दुःख नाही व्यक्त करत बसत, ते आशावादी असतं. कसं आशावादी असतं की आता पुढे जो वसंत ऋतू येईल ना, त्या वसंत ऋतूमध्ये छानपैकी झाडाला पालवी फुटेल, हा आशावाद आहे. आणि हाच आशावाद कवयित्रींनी इथे मांडला आहे की आपलं दुःख व्यक्त केलं पाहिजे. ते दुःख मनातल्या मनात ठेवता कामा नये, कारण प्रत्येकामध्ये एक नवनिर्मिती क्षमता असते. आणि ती नवनिर्मिती क्षमतेचा जर आपण नवनिर्मिती क्षमतेचा शोध घेतला तर आणि त्या अनुषंगाने जर प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण झाडावरून गळून पडणारं जे पान असतं शिशिर ऋतूमध्ये, ते पान सुद्धा वसंत ऋतूतल्या झाडाला फुटणाऱ्या पालवीच्या दृष्टीने आशावादी असतं. तसं आपण आशावादी असलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जीवनामध्ये खूप कष्ट करतो, खूप प्रयत्न करतो, परंतु मग बऱ्याच वेळा आपल्याला अपयश येतं. म्हणून थांबता कामा नये. आणि पुढची ओळ आहे, मूठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली. याचा अर्थ बघा इथं काय दिलेला आहे. मूठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली. भ्रामक खोट्या समजुती माणसानं बाळगू नये. मूठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली म्हणजे काय? जर आपल्या जीवनामध्ये म्हणजे काही लोक अशा भ्रामक समजुती बाळगतात. म्हणजे काय भ्रामक समजुती जर आपल्याकडे संपत्ती नाहीये, आपल्याकडे वैभव नाहीये, आपल्याकडे मालमत्ता नाहीये, आपल्याकडे पैसा नाहीये, तर पैसा नाहीये तर त्या भ्रमामध्ये आपण राहायचं नाही. आपल्या जीवनामध्ये आपण काय विचार की चांगुलपणावर विश्वास ठेवला पाहिजे, वास्तव स्वीकारलं पाहिजे. आपण जसं आहोत ना ते वास्तव स्वीकारलं पाहिजे. माणसाने भ्रामक समजुतीमध्ये, खोट्या समजुतीमध्ये राहू नये. म्हणजे विद्यार्थ्यांना जर असा विचार केला काय नाही रे, परीक्षा कशी असते वगैरे, काय नाही, देव पेपर मी बरोबर पास होईल, भ्रामक समजुतीत राहू नये. बाबा ही ज्ञान गंगोत्री, तिची मनापासून सेवाच करावी लागते, ध्यास घ्यावा लागतो. तुम्ही जर खोट्या समजुतीत राहिला की नाही मला पडतील 80-90% मार्क, अभ्यास केला नाही, ही समजूत काही कामाची नाही. इथे अर्थ काय दिला की माणसाने आपल्या जीवनामध्ये वैभवाच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत, प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये आपण भ्रामक समजुतीत राहू नये, खोट्या समजुतीमध्ये आपण राहू नये. मूठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली. माझ्याकडे जर काहीच नाहीये ते असल्याचा बडेजाव कशाला प्रामुख्याने मिरवायचा. ही गोष्ट वास्तवता स्वीकारायची. आणि जो वास्तवता स्वीकारतो ना तो आपलं वर्तन नीटनेटकं ठेवत असतो. ते ज्याला वास्तवाची जाणीव असते तो त्याच दिशेनं संयमाने प्रामुख्याने प्रयत्न करतो. म्हणून मूठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. आपल्याकडे जी गोष्ट आहे ती आपण वास्तवानं स्वीकारली पाहिजे. नाही माझ्याकडे संपत्ती नाही, माझ्याकडे वैभव नाही, माझ्याकडे पैसा अडका नाहीये, आपण ही गोष्ट स्वीकारली पाहिजे. आणि स्वीकारली पण मग आता त्याच्यामुळे दुःख होण्याचे, अरे माझ्याकडे काहीच नाहीये, मी कोणाला काहीच देऊ शकत नाही, मी यशस्वीच होऊ शकत नाही. नाही, आपल्याजवळ खूप काही गोष्टी आहेत, प्रत्येकाजवळ या गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टी आहेत? मनातली तळी. आता मनातली तळी म्हणजे काय इथे अर्थ दिलेला आहे बघा. मनातली तळी घ्यावी उघडून ओंजळीत. तर मनात या गोष्टी असतात, मनात या गोष्टी असतात. गाणं असतं, तळी असते. आणि मग मनातली तळी म्हटल्यानंतर प्रामुख्याने मनामध्ये उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी म्हणजे मनातील सामर्थ्य व्यापक बनवावं.
आता मनातली तळी यामध्ये दुसरं काय, मनातली तळी म्हणजे आपल्या मनामध्ये असणारा ओलावा, आपल्या मनामध्ये असणारी माया, आपल्या मनामध्ये असणारा जिव्हाळा, प्रेम. आपल्याकडे भले पैसा नाही, संपत्ती नाही, काही नाही, पण आपल्याकडे काय आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. याच्यात एक गोष्ट पहा, आपल्याला कदाचित अनुभवायला येत असते. जे गरीब लोक असतात ना, त्या गरीब लोकांमध्ये त्यांच्याकडे ना भलेही पैसा अडका काही नसेल, पण ते लोक फार प्रेमानं बोलतात. आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर ते अतिशय प्रेमानं आपल्याला चहा बनवतात, भले त्यात दूध नसेल. आपण गेल्यानंतर त्यांना असं वाटतं बा ह्या पाहुण्यांसाठी आपण काय करावं, अतिशय गोड बोलतात. त्यांच्यामध्ये ना पैसा अडका काही नसेल, पण त्यांच्यामध्ये प्रेम ओतपोत भरलेलं असतं. आणि मग मला सांगा, परमेश्वरानं प्रत्येकाला पोटापुरतं दिलेलंच आहे, पण जगण्यासाठी, मनुष्य म्हणून जगण्यासाठी आपल्यामध्ये हा जिव्हाळा असणं फार महत्वाची गोष्ट आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये आपण एक गोष्ट बघत चाललो की अलीकडे सर्वच लोक भौतिक सुखाने समृद्ध होत चालले. प्रत्येकाकडे आता गाडी आहे, बंगला आहे, खाण्यापिण्यासाठी भरपूर वस्तू आहे, परंतु संवाद नाही, जिव्हाळा नाही, प्रेम नाही. आणि जिथे जिव्हाळा नसतो, प्रेम नसतं, स्नेह नसतो, मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीला किती संपत्ती मिळाली, किती पैसा मिळाला, तर त्याचा काय उपयोग मला सांगा बरं. कारण आपण शेवटी भावनेवर जगत असतो. कवयित्री काय म्हणते, तुझ्याजवळ जे आहेत ना, तुझ्या ओंजळीमध्ये जे आहेत ना, मनातली तळी, जो जिव्हाळा आहे, जे प्रेम आहे, जी माया आहे, ती फार महत्वाची आहे. आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्याच्याशी प्रेमानं, काय काका कसं चाललं, काका मावशी कशा आहे, छान ना, असं विचारलं तरी आपले संस्कार आपल्याला दिसून येतात. म्हणून ही गोष्ट फार महत्वाची की नेहमी दुःख व्यक्त करत करत बसण्यापेक्षा, अरे आपल्याजवळ जो मायेचा ओलावा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आनंदी राहता येतं, ज्याच्यामुळे आपल्याला सुखी राहता येतं, ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून तर मग आपण बघतो ना, मग आपण आपल्या आई वडिलांशी किती प्रेमळपणे वागतो, आपल्या गुरुजनांशी आपण किती प्रेमळपणे वागण्याचा प्रयत्न करतो, आपल्या मित्र मैत्रिणींना आपण किती आनंदाने मदत करतो. आता मला सांगा, सर्वच ठिकाणी पैसे लागतात का? प्रेमानं बोलण्यासाठी तुम्हाला काय पैसे लागतात? नाही. कवयित्रीचं म्हणणं पण तेच आहे, मूठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली, माझ्याजवळ जर काहीच नाहीये, वैभव म्हणजे संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही, पैसा अडका नाहीये, तर कशाला लोकांना सांगायचं नाही. नाहीतर काही लोकांना असतात ना, आपलं बळीजाव मिरवण्याची सवय असते, म्हणजे स्वतःकडे काही नसेल परंतु दाखवताना मात्र तो असं काही दाखवतो का याच्याकडे खूप काही प्रामुख्याने आहे. काही लोक असतात दिसायला खूप गोरे गोमटे असतात, पण ज्ञानाच्या बाबतीमध्ये पूर्ण ड असतात. हीच तर गोष्ट आहे ना. काहींकडे काही नाही, पण दिसताना असं वाटतं कशाला हा बळीजाव आवश्यक. आणि आपल्याकडे जर नाहीये संपत्ती, पैसा वगैरे, जी गोष्ट काही नाहीये, पण आपल्याजवळ एक गोष्ट मात्र आहे, आणि ती म्हणजे प्रेम, जिव्हाळा, माया. हे जे प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ते ओंजळीत घेतलं पाहिजे. ते घेता पण आलं पाहिजे आणि देता पण आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून कवयित्रीने पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार, आपल्याला सुंदर जीवन जगायचंय, पशुंसारखं जीवन नाही जगायचं. कष्ट येणारच आपल्या जीवनामध्ये, आपल्याला परिश्रम करावेच लागणार आहे. आपल्याला जे यश मिळवायचं आहे त्याच्याकरता आपल्याजवळ जिद्दच पाहिजे, चिकाटी पाहिजे, आपला स्वतःवर विश्वास पाहिजे. नक्की यश मिळेल. शेवटचं आहे, जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. जरासे म्हणजे थोडेसे, जरासे म्हणजे थोडेसे, खोद जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. आणि ते बळ म्हणजे शक्ती आणि उमेद म्हणजेच जिद्द, की प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. हा दुःख रूपी जो मातीचा ढिगारा आहेत ना, त्या ढिगाऱ्याला तू बाजूला सारतच राहा. तुला सुख रूपी जरा मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्याकरता आणखी जरासे थोडेसे प्रयत्न
करतच राहा. कारण जिद्दीनं आपल्याला जर जीवन जगायचंय, जो जिद्दीने जीवन जगतो त्याला फार थोडी शक्ती लागत असते, फार थोडी शक्ती लागत असते. आणि म्हणून उमेदीनं म्हणजेच जिद्दीनं जगण्याला ही शक्ती थोडी लागते. त्या पद्धतीनं तू प्रयत्नवादी राहा. या दृष्टिकोनातून प्रस्तुत जी कविता आहे खोद आणखी थोडेसे, या कवितेमध्ये कवयित्रीने प्रयत्नवादी कसं असावं, सकारात्मक कसं असावं हे सांगताना हा मोलाचा उपदेश दिला आहे की मानवी जीवनामध्ये माणसानं कार्यतत्पर कसं राहावं, संयमानं, जिद्दीनं, चिकाटीनं, आत्मविश्वासानं कार्यतत्पर राहावं. आणि जो आत्मविश्वासानं, संयमानं, जिद्दीनं कार्यतत्पर राहतो त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि विशेष गोष्ट म्हणजे माणसाने चांगुलपणावर विश्वास ठेवला पाहिजे, चांगल्या गोष्टींवरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि जीवनामध्ये ज्या गोष्टी खऱ्या आहेत, वास्तव आहेत, त्या स्वीकारल्या पाहिजे. भ्रामक समजुतीमध्ये राहता कामा नये. जो भ्रामक समजुतीमध्ये राहतो त्या भ्रामक समजुतीचा फुगा फुटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्याला जर जीवनात यश मिळवायचं असेल तर सतत कष्ट केलं पाहिजे, कष्टाने पुढे गेलं पाहिजे. अपयश येतं जीवनामध्ये, पण तिथे थांबता कामा नये. तिथून आणखी थोडेसे, जिथे आपण थांबतो ना तिथून पुढे आणखी थोडेसे जर प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आता यावर्षी आपल्याला ही जी परिस्थिती कोरोनामुळे दिलेली, त्यामुळे शिक्षकांचा आपला प्रत्यक्ष संपर्क होत नाही, मीडियाच्या माध्यमातूनच आपण हा संपर्क करतोय. म्हणून आपण काय निराश व्हायचे का नाही, अरे यावर्षी आमच्यावर काय संकट आलं, नेमकं आमचं 10वीचं वर्ष आणि या 10वीच्या वर्षामध्ये आमची अशी स्थिती झाली. नाही बाळांनो, चिंता नाही करायची, वास्तव स्वीकारायचंय. आली परिस्थिती, या परिस्थितीला आपल्याला सामोरं जायचंय. तुम्ही छान प्रयत्न करत आहात घरी, आम्ही तुमच्यासाठी असे प्रयत्न या ठिकाणी करतोय. आपल्या दोघांच्या प्रयत्नांमधून तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि तुम्हाला मिळणारं यश हेच माझ्यासाठी खूप मोठं समाधान आहे. पण त्याच्याकरता मग काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजेत, आपण चिकाटीनं प्रयत्न करायला पाहिजे. तर या अनुषंगानं आसावरी काकडे यांची लाहो या काव्यसंग्रहातली प्रस्तुत कविता आहे. कवितेचा विषय काय आहे, प्रयत्न आणि सकारात्मकता यांचं महत्व, आणि त्या दृष्टीनेच हा संदेश दिलेला आहे. कवितेतल्या या संकल्पना आहे, त्याचा मूळ अर्थ पण समजून घ्या. सारी खोटी नसतात नाणी, सगळे लोक कसे फसवे नसतात, मतलबी नसतात किंवा लबाड नसतात, प्रामुख्याने स्वार्थी नसतात. घट्ट मिटू नका ओठ, इथे अर्थ काय घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही तुमचं दुःख मनामध्ये धरून ठेवू नका, ते व्यक्त करा. म्हणजेच मनातील विचार व्यक्त करावे. आपल्या मनामध्ये असणारे विचार आपण मनमोकळेपणे व्यक्त केले पाहिजे. मग ते आईबाबांजवळ करा, आपल्या मित्रमैत्रिणींजवळ करा किंवा आपल्या गुरुजनांजवळ व्यक्त करू शकता. मूठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली, माणसानं भ्रामक खोट्या समजुतीत राहू नये, कुठल्याही गोष्टीचा बडेजाव मिरवू नये. जे नाही आपल्याकडं ते आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे. पण आपल्याजवळ जे आहेत ना त्याचा आपण देऊ शकतो, घेऊ शकतो. जे आपल्यामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ती गोष्ट उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी, म्हणजे मनातलं सामर्थ्य व्यापक बनवावं. आपल्या मनामध्ये जी ताकद आहे, म्हणजे आपल्यात काय ताकद आहे, जी नवनिर्मिती क्षमता आहे ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना कधी कधी असं वाटतं बा मी हे करू शकेल का, नाही बा मला नाही जमणार. नाही बाबा, तू स्वतःला एकदा ओळखण्याचा प्रयत्न कर आणि तो प्रयत्न केला तर तुझ्या असं लक्षात येईल, अरे मी तर हे करू शकतो. हीच गोष्ट फार महत्वाची, करणं ही गोष्ट फार महत्वाची. जरासे खोदावे यासाठी, कशासाठी, जऱ्यासाठी खोदावं, पाण्यासाठी खोदावं. मनात या गोष्टी असतात. काय असतात मनात, गाणे असतात, तळी असतात. मनातली तळी जिव्हाळा, प्रेम. मनातली तळी घ्यावीत उघडून ओंजळीत. रित्या गळणाऱ्या पाण्यामध्ये काय असते, जन्माचे आर्त. आर्त म्हणजे वेदना, दुःख, की ते पान त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये ज्या अनेक वेदना सहन केलेल्या असतात त्या असतात.
घट्ट मिटू नयेत ते स्वतःचे ओठ. माणसाने आपलं दुःख व्यक्त केलं पाहिजे, ते मनात ठेवता कामा नये. सांगितलं मी, दुःख व्यक्त केलं म्हणजे काय होतं की आपलं दुःख हलकं होतं, म्हणून ते व्यक्त केलं पाहिजे. खोदणं या शब्दाचा कवितेतला अर्थ सांगितला मी तुम्हाला की जिद्दीने आणखी प्रयत्न करणं. तर अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. खोद आणखी थोडेसे. काव्यसंग्रह आहे लाहो आणि कवयित्री आहे आसावरी काकडे. या कवितेचा हा सगळा भाग जो आहे छानपैकी लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित, आणि पाठाखाली असणारे कृतीपत्रिका जी आहे ती सोडवा. थांबूया. धन्यवाद.